मिरच्यावरचं आवरण बघा किती कुरकुरीत झालेलं आहे. हे पहा, आतून मऊ लुसलुशीत, वरतून कुरकुरीत अशी आपली भजी तयार झालेली आहे. खमंग अशी कुरकुरीत उपवासाची मिरची भजी तयार. आतील स्टफिंग पहा, तुम्हाला मी तोडून दाखवते. चव म्हणाल तर खूप अप्रतिम, चटपटीत अशी. तर उपवासाला रोज तेच तेच खाऊन कंटाळत असेल तर नक्की एकदा ही रेसिपी करून पहा. ही तुम्ही चहा बरोबर ही भजी खाऊ शकता. कोण आपल्या घरी पाहुणे आले असतील तर अचानक काय बनवायचं, तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे भजीचा. उपवास म्हटलं की काहीतरी चटपटीत आणि खमंग खावंसं वाटतं ना, म्हणून आज आपण बनवत आहोत अगदी कुरकुरीत झणझणीत उपवासाची मिरची भजी. ही मिरची भजी करताना घरभर मस्त असा खमंग वास येतो की भजी होण्याआधीच खायची इच्छा होते. तर मग अशी खमंग कुरकुरीत आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम उपवासाच्या भजीची रेसिपी पाहूया. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला आपण सुरुवात करूया रेसिपीला. अगदी झणझणीत चटपटीत अशी आपण आज रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी घेणार ही हिरवी मिरची मी या थोडंसं असं पोपटी कलरच्या आणि अशा जाडसरच घ्यायच्या आहेत. त्या स्वच्छ धुवून घेतल्या, कपड्याने पुसून घ्यायच्या. आता आपण त्यांना कट करून घेणार आहोत. ती कट करताना अशी उभी कट करणार आहे मी. बिया काढून घ्यायच्या. बिया काढून घेतल्या की मिरची जास्त आपली तिखट लागत नाही. अशा प्रकारे सर्व आता या मिरच्या कट करून घेते मी कट करून घेतलेले आहेत. आणि मिरची खूप एखादी मोठी असेल तर असे 2 तुकडे करून घ्यायचे. हे पहा अशा प्रकारे. आता हे मी बाजूला ठेवते. आता आपण स्टफिंग तयार करू. स्टफिंग बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हा उकडलेले बटाटा उकडला, त्याचा मी साल काढून घेते. आता आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकून घेते. एक काळी मिरी पावडर, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार, थोडासा लिंबाचा रस, अगदी थोडा टाकायचा. लिंबू रस नसेल आमचूर पावडर टाकली तरी चालेल. थोडीशी जिरा पावडर, थोडी साखर, कारण आपण लिंबू टाकलेलं आहे म्हणून साखर टाकायची. स्किप केली तरी चालेल. आधी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे ओलं खोबरं खात नसेल तुम्ही दाण्याचा कूट टाकला तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली नाहीये. तुम्ही खात असाल उपवासाला तर कोथिंबीर थोडीशी आवर्जून टाका. आता आपण जे स्टफिंग केलंय ते उपवासासाठी आहे. आता ह्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये स्टफिंग चांगलं असं भरून घ्यायचं. मस्त असं बाहेर पाऊस पडतोय, असं गरमागरम स्टफिंग वाली भजी मिरचीची खूप छान लागते खायला. पहा, या अशा प्रकारे सर्व मिरच्या भरून घ्यायच्या. अगदी गच्चोगच्च भरून घ्यायच्या अशा. आता आपण पीठ भिजवायची सुरुवात करूया. आता आपल्याला उपवासाच्या मिरच्या करायच्या आहेत तर त्याच्यासाठी हे मी राजगिरा पीठ घेतलेले आहे. आता आपली भजी कुरकुरीत होण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण साबुदाणा पीठ टाकूया थोडंसं. ही महत्वाची टीप आहे. याच्यामध्ये साबुदाणा पीठ टाकलं की आपण जेव्हा भजी तळतो तेव्हा तेलही कमी शोषलं जातं. नाही तर नुसतं राजगिरा पीठ टाकलं तर तेलही आपल्याला भरपूर लागतं. हे चवीनुसार मीठ टाकून घेते. थोडीशी काळी मिरी पावडर, 1 चमचा मी तीळ टाकते. तुम्ही उपवासाला जर तीळ खात असाल तर तीळ आवर्जून टाका. असे मध्ये मध्ये दाताखाली तीळ आले की खायला खूप छान लागतात. आपण थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया. भिजवताना आपण जसं भजीचं पीठ भिजवतो तसंच आधी सरसरीत भिजवून घ्यायचं. फक्त आपण जेव्हा मिरचीची भजी करतो तेव्हा पीठ जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशा ह्याचं भिजून घ्यायचं. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं, मिरचीला आपल्या ते कोटिंग असतं ते बरोबर लागत नाही. आता उपवासाला सोडा खातात की नाही हे मला माहीत नाही म्हणून याच्यामध्ये मी सोडा घातलेला नाहीये. पहा, अशा प्रकारे
भिजवून घ्यायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता काय करायचं, आपण जेव्हा मिरचीची भजी बनवतो त्यावेळेला आपण जर अशी डायरेक्ट याच्यामध्ये डिप केली तर कधी कधी तर ते मिरचीला बरोबर लागत नाही. त्यासाठी काय करायचं, एक ट्रिक वापरायची. आम्ही ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये पीठ सरळ ओतून घेते. मग ग्लासात पीठ ओतलं त्याच्यामुळं बघा पटकन अशी भजी संपूर्ण मिरचीला असं चांगल्यापैकी कोटिंग झालेलं आहे. आता आपण ती तेलामध्ये सोडून घ्यायची. मी तेल आधीच गरम करत ठेवलं होतं. असं उलट्या सुलट्या करून चांगल्या या तळून घ्यायच्या. त्यात आपण काढून घेऊया. ते काय झालं, माझ्याकडून एक चूक झाली. पीठ बराच वेळ मी असं भिजत ठेवलं होतं आणि एका दुसऱ्या कामात गुंतले, त्याच्यामुळे बराच वेळ गेला. त्याचं पीठ भरपूर पातळ झालं आणि याला कोटिंग असं बरोबर आलं नाही. तर तुम्ही ही चूक करू नका. पीठ भिजवलं की लगेच मिरची तळायला घ्यायची. ही मी काढून घेते. त्यावरचं आवरण बघा किती कुरकुरीत झालेलं आहे. हे पहा, आतून मऊ लुसलुशीत, वरतून कुरकुरीत अशी आपली भजी तयार झालेली आहे. खमंग अशी कुरकुरीत उपवासाची मिरची भजी तयार. आतील स्टफिंग पहा, तुम्हाला मी तोडून दाखवते. चव म्हणाल तर खूप अप्रतिम. उपवासाच्या दिवशी नेहमीच्या पदार्थापेक्षा असं काहीतरी चटपटीत बनवलं की सगळ्यांनाच खायला आवडतं. आणि खरं सांगायचं तर ही भजी फक्त उपवासासाठी नाही तर चटपटीत काहीतरी खावंसं वाटलं तरी बनवाविषयी वाटतात. तर मग अशी चटपटीत कुरकुरीत भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही अशी कधी भजी बनवली आहे का तेही सांगा. तुमचा अनुभव शेअर करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. ह्याच्या पुढे तुम्हाला कोणती रेसिपी हवी तेही सांगा.